नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमध्ये ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला. 2025मध्ये ज्या विविध घटना घडल्या, ज्याच्यामध्ये भारताचं नाव उज्ज्वल झालं, भारताची शान उंचावली, अशा घटनांचा, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या घटनांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. आणि त्याच्यामध्ये अर्थातच ऑपरेशन सिंदूर हे सगळ्यात पहिल्या क्रमांकावरची घटना होती, ज्याच्यामुळे संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव झालं. ज्या पद्धतीने आपण पाकिस्तानला दणका दिला, याचं सगळं कौतुक जे आहे ते यापूर्वीसुद्धा झालेलं आहे. याविषयी अनेक ठिकाणी बोललं गेलेलं आहे. आपल्या इकडचे खासदार विविध देशांमध्ये गेले, तिकडे सुद्धा ऑपरेशन सिंदूरची काय आवश्यकता होती याविषयी सांगितलं. पण त्याच वेळेला भारतामधले काही लोक, काही राजकीय पक्षांचे नेते, प्रामुख्याने काँग्रेसचे नेते असतील किंवा इंडिया आघाडीमधले नेते असतील, राहुल गांधी असतील, यांनी सातत्याने ऑपरेशन सिंदूरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कधी त्यांनी त्या मोहिमेचं कौतुक केलं नाही. आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी आहोत वगैरे सांगितलं, पण ज्यावेळेला प्रत्यक्षात ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळेला आपले लोक किती मारले गेले, आपली विमानं किती पडली, असे सवाल उपस्थित करत एक प्रकारे आपल्या सैन्याचं, आपल्या केंद्र सरकारच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण करण्याचं काम या सगळ्या लोकांनी केलं. आता त्यावर अनेक ठिकाणी प्रतिवाद झाला, त्याचं खरं काय चित्र आहे हे सांगण्याचा प्रयत्न झाला, पण कोणी ऐकलेलं नाही. अजूनही ते प्रश्न विचारले जातात. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी एके ठिकाणी भाषण करताना, म्हणजे त्या ठिकाणी कार्यक्रम कोणता होता तर झरदारी यांच्या पत्नी बेनझीर भुट्टो, ज्यांची हत्या झाली 2007मध्ये, त्यांच्या स्मृत्यर्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आणि त्यावेळेला झरदारी बोलत होते आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळेला मला आर्मीकडून, लष्कराकडून, पाकिस्तानी लष्कराकडून सूचना आल्या की तुम्ही तात्काळ बंकरमध्ये लपा. तर त्यावेळेला झरदारी यांनी सांगितलं की काही झालं तरी मी काय बंकरमध्ये लपणार नाही, मी नेता आहे, मी सामोरा जाईन जे काही परिस्थिती आहे त्याला, भलेही त्याच्यात माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण नेता कधी असा लपत नाही, असं त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितलं. पण मूळ मुद्दा काय होता की त्यांना लष्करातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही बंकरमध्ये लपा. याचा अर्थ काय असतो की भारताने जो काही हल्ला केला पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान, जे हवाई हल्ले केले, क्षेपणास्त्र हल्ले केले, त्याच्यामुळे पाकिस्तान इतका भांबावला, घाबरून गेला की त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना सांगावं लागलं की तुम्ही लपा. सर्वसामान्य माणसात सोडूनच द्या, त्याची चिंताच नसेल कदाचित त्यांना, पण राष्ट्राध्यक्षांनी लपावं एवढं सांगण्यापर्यंत लष्कराच्या अधिकाऱ्यांची मजल गेली. याचा अर्थच भारताने जे काही आक्रमण केलं पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून, मर्यादित असं आक्रमण केलं, त्या आक्रमणाला सुद्धा पाकिस्तान घाबरला, त्यांचं लष्कर घाबरलं. आणि नंतरच्या काळात आपल्याला माहिती आहे 4 दिवस हे युद्ध चाललं. तर त्याच्यानंतर पाकिस्तानच्याच लष्करी अधिकाऱ्यांनी भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना विनवणी केली की तुम्ही आता हे युद्ध थांबवा, शस्त्रसंधी करूया. आणि त्या पद्धतीने भारताने शस्त्रसंधी केली. आता हे सगळं वास्तव आहे, हे सगळं लोकांना माहिती आहे. आणि हे स्वतः कोण सांगतायत तर राष्ट्राध्यक्ष सांगतायत. असं नाही की कोणीतरी पाकिस्तानमध्ये पळून गेलेला नेता आहे बाहेरच्या देशामध्ये आणि ज्याला पाकिस्तानविषयी काय आपुलकी नाहीये, पाकिस्तानच्या राजकारणाविषयी आपुलकी नाहीये आणि तो कुठेतरी भारताच्या बाजूने बोलतोय, असं अजिबात नाहीये. झरदारी राष्ट्राध्यक्षच आहेत आणि ते पाकिस्तानातच बोलतायत. ते सांगतायत की मला बंकरमध्ये लपण्यास सांगण्यात आलं. याचा अर्थ ते खरं बोलतायत. ते उलट बोलू शकले असते की ऑपरेशन सिंदूर जे झालं ते कसं फेल ठरलं, कशा पद्धतीने आम्ही भारताला पळवून लावलं, पाकिस्तानात कसा जिंकला, हे ते सांगू शकले असते. पण ते त्यांनी सांगितलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ पाकिस्तानला आपण कसा दणका दिला हेच त्याच्यातून स्पष्ट होतं. पण आपल्या इकडचे नेते काय म्हणतात ते आपण सगळ्यांनी ऐकलंच. त्यात आता पृथ्वीराज चव्हाणांची भर पडली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रामध्ये पंतप्रधान कार्यालयात काम केलेले असे नेते, ज्यांना हे सगळं माहिती आहे वातावरण काय असतं, आणि स्वतः एवढंच नव्हे तर त्यांनी स्वतः ऑपरेशन सिंदूरनं तर प्रतिक्रिया सुद्धा दिली होती की आपण ही जी काय कारवाई केली, जी काय मोहीम उघडली ती कशी योग्य होती, कसा आपण प्रतिसाद दिला चांगला, हे ते म्हणाले होते. पण कदाचित त्यांची मजबुरी असेल, काँग्रेसमध्ये टिकण्यासाठी असेल किंवा राहुल गांधींसमोर स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी असेल, त्यांनी काय सांगितलं तर पहिल्याच दिवशी भारत हरला, आपली विमानं उडालीच नाहीत, पाकिस्तानची विमानं आपल्याला उद्ध्वस्त करतील म्हणून आपली विमानं उडालीच नाहीत. अशा पद्धतीची भूमिका व्यक्त करून नेमकं काय साध्य केलं पृथ्वीराज चव्हाणांनी? अर्थात त्यावर बोलून सुद्धा झालेलं आहे. पण आता झरदारींचा विषय निघाल्यावर पृथ्वीराज चव्हाणांची वक्तव्य, राहुल गांधींची वक्तव्य याकडे लक्ष द्यावं लागतं की एकीकडे तिकडचा राष्ट्राध्यक्षच सांगतोय की असं काय आक्रमण झालं की आम्हाला बंकरमध्ये लपण्यास सांगण्यात आलं, आणि भारतातले लोक जे खरे तर नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे होते, ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलं पाहिजे होतं, सैन्याचं कौतुक केलं पाहिजे होतं, काही शंका सुद्धा असतील पण त्या न बोलता भारताच्या बाजूने आम्ही पूर्णपणे उभे आहोत हे सांगण्यापेक्षा वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या, आणि त्यामुळे खरं तर त्यांचं कौतुक पाकिस्तानात झालं. राहुल गांधींची वक्तव्य पाकिस्तानात दाखवली गेली की बघा तिकडचा नेता कसा पाकिस्तानच्या बाजूने बोलतोय, पाकिस्तानचंच समर्थन करतोय एक प्रकारे. पृथ्वीराज चव्हाणांचं सुद्धा वक्तव्य पाकिस्तानात दाखवण्यात आलं. याच्यात भारताची काही प्रतिष्ठा खराब झालेली नाहीये, उलट या लोकांची प्रतिष्ठा गेली की जे तुम्ही भारतात राहता आणि भारताच्या विरोधामध्ये असं काही वातावरण तयार होईल असं बोलता, यातून काय साध्य झालं? आता सध्या एक धुरंधर चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिला असेल किंवा पाहिला नसेल तर जरूर पहा. त्याच्यामध्ये याच सगळ्या भारत आणि पाकिस्तान संघर्षाविषयीचे काही वेगवेगळे पैलू त्याच्यातून दिसून येतात. त्याच्यामध्ये अजित डोभाल यांचं एक पात्र त्याच्यात दिसतं, अर्थात ते नाव तिथे वापरलेलं नाहीये पण ते अजित डोभाल आहे ते त्याच्यावरनं दिसतं. माधवनने ते पात्र रंगवलेलं आहे. आणि त्याच्यात तो एक छान संवाद म्हणतो की पाकिस्तान आपला दुसऱ्या क्रमांकाचा शत्रू आहे. मग आपल्याला मनात येतं की अरे पहिल्या क्रमांकाचा कोण शत्रू? पाकिस्तान तर आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू असला पाहिजे. तर ते म्हणतात, म्हणजे अजित डोभाल यांचं जे पात्र आहे ते म्हणतं की पाकिस्तान हा दुसऱ्या क्रमांकाचा शत्रू आहे, पहिल्या क्रमांकाचा शत्रू हा भारतातच आहे. ते असे भारतीय जे भारताच्या विरोधात आहेत, भारताचा द्वेष करतात, भारताच्या प्रगतीत अडथळे आणतात, असे लोक जे आहेत ते भारताचे खरे शत्रू आहेत. मग आता या लोकांना काय म्हणायचं जे ऑपरेशन सिंदूरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात? त्याला काय म्हणणार? एकीकडे पाकिस्तानचेच लोक हे कबूल करतायत की आमचा हल्ला झाला, आमचं सगळं उद्ध्वस्त झालं, आणि त्याची सगळे फोटोग्राफ्स पासून सगळं उपलब्ध आहे. तिकडचे दहशतवाद्यांचे तळ कसे आपण उद्ध्वस्त केले, त्यांची तिकडची विमानतळ कशी उद्ध्वस्त केली, धावपट्ट्या कशा उद्ध्वस्त केल्या, हे सगळी चित्र उपलब्ध असताना आपल्या इकडचे नेते किंवा काही लोक हा प्रश्न विचारतात की आपली विमानं किती पडली ते सांगा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काहीतरी आकडा देतात, त्यावर हे ठरवतात की ती आपलीच विमानं पडली. म्हणजे किती भारत प्रेम आहे पायांचं. त्या बाबतीत झरदारींचंच कौतुक केलं पाहिजे की झरदारी हे तिकडचे राष्ट्राध्यक्ष असताना खोटं न बोलता सांगतायत की आम्हाला बंकरमध्ये लपावं लागणार होतं, अशीच स्थिती होती, असा भारताने जोरदार हल्ला केला होता. आणि आपल्या इकडचे पृथ्वीराज चव्हाण किंवा राहुल गांधी किंवा आणखी इंडिया आघाडीतले नेते हे काय सवाल करतात? त्या धुरंधर चित्रपटातच 26/11चा जो हल्ला आहे त्याची सगळी पार्श्वभूमी दाखवलेली, आणि त्याच्यामध्ये त्या हल्ला केल्यानंतर तिकडचे जे लोक त्याच्यात सहभागी होते ते सगळे आनंदित झालेले दिसतात. का आनंदित झाले? तर भारताने त्याला प्रत्युत्तर दिलंच नाही. हा हल्ला झाला 26/11चा, भारतातले 150-160 लोक मारले गेले, 10 अतिरेकी येऊन तिथे केवढा मोठा तिथे गोंधळ निर्माण केला, प्रचंड प्रमाणात नुकसान झालं भारताचं.
भारताच्या प्रतिमेवर एक प्रकारचा डाग लागला. असं असताना भारतातलं तेव्हा काँग्रेसचं जे सरकार होतं त्यांनी कोणत्याही प्रकारचा हल्ला, कोणत्याही प्रकारचं उत्तर पाकिस्तानला दिलं नाही. त्यामुळे हे सगळे लोक आनंदित असलेले दाखवलेत. त्या तुलनेत आपण इथे भारतीयांवर हल्ला केला, हिंदू म्हणून त्यांना मारण्यात आलं, त्याला प्रत्युत्तर दिलं की नाही आपण, मग त्याचं कौतुक होणार की नाही. पण आपण आपल्या वेळेला आपलं सरकार असताना काही केलं नाही. आपण बसून राहिलो हातावर हात घेऊन. आता मोदी सरकारने काही केलं ते त्याचं कौतुक कसं करायचं, मग त्याच्यावर शंका उपस्थित करायच्या. हे असले उद्योग करणारे लोक हे भारत विरोधी म्हणायचे नाही तर काय म्हणणार आपण त्याला. हे फक्त झरदारींच्या या विषयावरून, झरदारींचा हा जो मुद्दा आहे त्याच्यावरून हा सगळा प्रकार जो आहे तो याच्यावरून समोर येतो. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.